लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। या महाराष्ट्रामध्ये कधी पहिला झाली होती असं मला नाही वाटत। आणि संजय तुम्ही बोलला की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही 2 वर्ष पुन्हा आलो, अरे घर पुढे तुम्ही याला घर पुढे घर पुढे हे घर पुढे आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ना ते कमल नाहीये, ते हातोडी घर फोडी करणार। सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय, पक्ष तुम्ही फोडताय, तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले, नेत्यांचा आदर्श सोडा पण आदर्शवाला नेते कधी भेटले कारण काहीच नाही शिल्लक ना विचार ना काय ना काय। आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सगळे पाच शेतकरी येतात, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असते आलेच ना। मग माझे प्रश्न तेच आहे, तुम्हाला पीक विमा मिळाला का, तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का, तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का, नाही। पण त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्याच्याकडे उत्तरच नाहीये। मग काय करायचं ते जाऊन धर्मा धर्मामध्ये मारामारी, मग दुसरंच काहीतरी कायदे आणायचे, काय वाटतं ते करायचं। आता सुद्धा एवढा मोठा हातोड्याच्या निवडणूक रोखण्याचं त्याच्या डोक्यात पडलं आहे, पण निर्लज्जम सलाफी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळा करणारी भारतीय जनता पक्ष म्हणजे। तुम्ही आमचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स वाले फोटो लावा। सगळ्यांचं बाकी ईडी लावतंय, इन्कम टॅक्स लावतंय, सीबीआय लावतंय आणि आम्ही जगातले मोठे पक्ष। कारण माझं तुम्ही प्रत्येक वेळा आवाज देतो, सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा, बघा लोक काय करतात तुमचं। आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात। आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि मोदीजी जे सांगत होते 14 साली अच्छे दिन आएंगे, आता अच्छे दिन आता सच्चे दिन आएंगे। आता खरं खरं आपल्याला त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा गाडी टाकल्या। त्या सत्यपाल मलिकांनी ऑक्सफोर्ड केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये, त्याला उत्तर कोणी नाही दिलं। आपल्या लष्कराचा ताफा टाकला जात होता तिकडे, हे राज्यपाल होते काश्मीरचे, त्यांनी सांगितलं की हा सगळा ताफा जो आहे तो हवाई मार्गाने पोहोचला पाहिजे, नाही दिलं त्यांना बरोबर। मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे, एक चेकिंग केलं पाहिजे, काही केलं नाही। ते जवान देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल झाले होते, त्यांना कोणती सुरक्षा दिली गेली नाही, कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातरजमा केली गेली नाही। आणि हे तिकडे पोहोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते, त्या घातपातामध्ये ते शहीद झाले। ही जबाबदारी मोदी सरकारची नाही। तुम्ही जे सांगताय मोदी सरकार ही सुद्धा ती पापा आहे, ही सुद्धा जबाबदारी आहे, ही सुद्धा मोदी सरकारचीच आहे। यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केलाय तरी सुद्धा आम्ही विसरून जायचं आणि उगाच कधी धर्मावरून मारामारी करत बसायचं। निवडणूक रोखल्यावर देश लुटायचा, महाराष्ट्र लुटायचा, शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो, झालं दुप्पट। आणि तुमचं उत्पन्न कसं किती झालं, बियाणे मिळतात तुम्हाला, बियाणे मिळतात ना, त्याचा खर्च किती आहे, शेतीमालाला हमीभाव मिळत नाहीये, चांगलं बियाणं मिळत नाहीये, खताच्या किमती वाढल्या, उत्पन्नाचा खर्च वाढलाय तो दुप्पट तिप्पट झाला, पण म्हणजे लागवडीचा खर्च वाढला पण उत्पन्न जे वाढला पाहिजे होतं ते नाही वाढत। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला अवधी मिळाली आहे, थोडा अवधी आहे। मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना